नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, अवतारवाणीमध्ये शहेनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज म्हणतात की मधुर वाणी आणि नम्रता सद्गुरु हेची शिकवितो, जगताचे हित ठेवा हृदयी सद्गुरु हेची शिकवितो, माना मंगल प्रभू इच्छेला सद्गुरु हे समजावितो, चुकलेल्यांना नित्य सद्गुरु प्रभूच्या संगे मिळवितो. पोहोचलो आता निजधामी, जन्म मरण माझे चुकले, अवतार गुरुचे वचन मानिता प्रभूचे दर्शन मिळविले. बघा, शहेनशाहजी काय सांगतायत की मधुर वाणी आणि नम्रता सद्गुरु हेची शिकवितो. मग आज विचार करण्याची गोष्ट आहे, आपल्याला किती वर्ष झाली हो सत्संगला येऊन? दसी स्वतःच सांगेल, दसीला 12 ते 13 वर्ष झाली सत्संगला येऊन. आता बघा, एवढ्या वर्षामध्ये जर आपल्याला समोर एखादा काही चुकीचं बोलत असेल ना, अगर आपल्याबद्दल कोण काही चुकीचं बोलत असेल, तेव्हा आपली मधुर वाणी कुठेतरी दूर जाते का? प्रत्येकानं लक्ष देऊन ऐकायची गरज आहे की खरंच आपण तसं करतोय का? समोरचा आपल्याशी चुकीचं वागतोय तरी आपण त्याच्याशी मधुर बोलतोय का? काय सद्गुरू असं नाहीच सांगत की समोरचा मधुर बोलला तरच तुम्ही त्याच्याशी मधुर बोला, नाही तर तुम्ही त्याच्याशी कटुवचन बोला. इथं तर सद्गुरू आपल्याला सहनशीलता हा गुण शिकवतोय की तुम्ही किती सहनशीलता तुमच्यामध्ये बाळगून आहात. हे सद्गुरू इथं तुमची एक छोटीशी परीक्षा घेत असतो. मग आपण त्या परीक्षेमध्ये खरं उतरतोय का, हे जास्त महत्वाचं आहे. मग आज सद्गुरू आपल्याला एवढं छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात, मग आपण ते कितपत शिकलो हे जास्त बघण्याची गरज आहे. मला जर कोणी काय बोलायला लागला तर आपण शांत राहतो का त्याला प्रत्युत्तर देतो हे तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याही पुढे जाऊन म्हणतात की जगताचे हित ठेवा हृदयी सद्गुरू हेची शिकवितो. मग जगताचं हित नेमकं कसं आपल्या हृदयामध्ये ठेवायचं? आणि नुसतं हृदयातच ठेवून जमेल का? त्याला काहीतरी आचरणातही आणावं लागेल. मग त्याच्यासाठी आपण नेमकं काय करायचं? बघा, जशी एक छोटंसं उदाहरण देईल. बघा, एक मुलगा आणि वडील जात असताना त्यांचा ऍक्सिडेंट होतो. त्या ऍक्सिडेंट मध्ये वडील वारतात. आता सगळे पाहुणे रावळे ही 8-15 दिवसाचे असतात हो. तेवढ्या पुरता सहानुभूती द्यायला येत असतात सगळं होईपर्यंत. 15 दिवस झाले की तुमच्या घराकडे कोण येणार नाही. महिन्याला एक जण येत असतो, तोही मासिक जेवण्यासाठी असतो तोच. दुसरं कोणी येत नाही आणि कोण विचारत नाही परत. बघा, हे सगळं होतं. 2-3 महिने सुरळीत चालतं घर. आई आणि मुलगा दोघेच असतात. आता 2-3 महिन्यानंतर त्यांना पैशाची चुणचुण भासायला लागते. आईकडे आता काहीच पैसे नसतात, मुलालाही काम नसतं, आईलाही काम नसतं. आई आता जाते, एक पेटी उघडून बघते. त्या पेटीमध्ये नवऱ्याने एक काही दिवसापूर्वी दिलेला एक दागिना असतो तिच्याकडं. तो दागिना घेते, मुलाला म्हणते, हा दागिना घे, सोनाराकडे जा, मोड, जेवढे काही पैसे येतील त्याच्यावर आपलं काही दिवस अजून भागल, बघू पुढच्या पुढं काम भेटल. मुलगाही तो सोन्याची डब्बी घेऊन जातो सोनाराकडं. तिथे गेल्यानंतर ती सोनाराच्या हातामध्ये देतो. म्हणतो, आईलाही काम नाही, मलाही काम नाही, म्हणून आईनं हे सोनं मोडण्यासाठी दिलेलं आहे, हे घ्या, याचे जे काही पैसे येतील ते द्या. सोनार तो डब्बी उघडून बघतो. त्या सोनाराच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. ते सोनार तशी डब्बी बंद करतो, त्या मुलाच्या हातात देतो. म्हणतो, बाळा, तुम्हाला सध्या पैशाची अडचण आहे, तुम्हाला काम नाही, तू एक काम कर, हे मी 2,000 रुपये देतो, जाताना किराणा भाजीपाला काही घेऊन जा आणि उद्यापासून माझ्या दुकानात कामाला ये, तुला मी 200 रुपये रोज देतो. आता तो मुलगा खुश होतो. सोन्याची डब्बी सुद्धा राहिली, 2,000 मिळाले आणि कामही मिळालं. आता हा घरी जातो, आईकडे ती सोन्याची डब्बी देतो. आईला म्हणतो, मोडायची गरज पडली नाही, सोनार काकांनी मला उद्यापासून कामाला यायला सांगितलंय, 200 रुपये रोज देतो म्हणले, आणि हे घे 2,000 रुपये त्यांनी दिलेत किराणा भरायला आणि भाजीपाला आणायला. आई पण खुश होते, मुलगा पण खुश होतो. दोघांचं सुरळीत चालू असतं. आता 2-4 वर्ष निघून जातात. त्या सोनाराच्या दुकानामध्ये काम करता करता हा सोन्यामध्ये पारंगत होतो. त्याला खरं खोटं अगदी छोट्या छोट्या गोष्टी सोन्या नाण्यातल्या सगळ्या कळायला लागतात. आता ते सोनार काका त्याला म्हणतात, जे काही तू ह्याच्या अगोदर माझ्याकडे मोडायला घेऊन आला होता ना, ते आता मोड. का तर त्याला त्यावेळेस भाव नव्हता, 10-20 हजार आले असते, पण आता जर मोडलं तर 50-60 हजार येतील. तू त्याच्यातून काय तुझा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतो, अगर तू काहीही कर. आता हा जातो घरी, आईला म्हणतो, आई ती डब्बी दे ग, ती तू तू मला काही वर्षापूर्वी मोडण्यासाठी दिली होती. आई गेली, ती डब्बी घेतली आणि ह्याच्या हातामध्ये दिली. आता ह्यानं ह्याच्या अगोदर ती डब्बी बघितलेलीच नसते. आता त्यानं ती डब्बी घेतली आणि उघडून बघितलं तर ह्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ह्याच्या लक्षात आलं, हा डायरेक्ट सोनार काकाकडे निघाला. दुकान बंद झालेलं होतं, त्यांच्या घरी गेला. घरी जाऊन म्हणला, तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात? त्या डब्बीमध्ये सोन्याचं काही नव्हतंच, त्यात तर बेंटेक्सचं साधन दागिना होता. त्यावर सोना काका म्हणले, बाबा तुला सांगण्यात काही अर्थ नव्हता, का तर त्यावेळेस तुझी परिस्थिती तशी होती.
की तुम्हाला सांगून मी अजून जास्त दुःख देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे मी तुला काम दिलं आणि तू जेव्हा ह्याचा जाणकार झाला तेव्हा तुला आपोआप कळालं. मी सांगायची गरजच पडली नाही. बघा, हे असतं कुठंतरी जगताचं हित जे हृदयामध्ये ठेवायचं असतं. आणि आज आपण म्हणतो की आम्हाला ज्ञान झालं, आम्हाला देव कळाला. मग आम्ही दुसऱ्याला सांगायला जातो, तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये देव नाही, तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. पण आम्हाला असं सांगण्याची मुळात गरजच नाही पडली पाहिजे. बघा, जसं त्या सोनार काकांनी सांगितलं नाही की ते डुप्लिकेट आहे. आपल्याला पण सांगायचं नाही की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. आपल्याला फक्त सांगायचंय की माझा सद्गुरू काय सांगतोय. आणि जेव्हा लोकांना खरं कळेल ना, तेव्हा खोटं आपोआप कळेल. जसं की त्या मुलाला ज्यावेळेस 4-5 वर्ष सोन्याच्या दुकानामध्ये राहून सोन्याची पारख कळाली, खरं काय खोटं काय कळालं, त्यावेळेस त्याला तो घरातला दागिना बेंटेक्सचा आहे हे कळालं. आज आमचंही सेम तसंच आहे. आम्ही दुसऱ्याला सांगत फिरायचं नाही की आम्ही जे करतोय ते बरोबर आहे, तुमचं चुकीचं आहे. अहो, ज्यावेळेस ते इथे येतील ना, त्यांना कळेल ना, तेव्हा त्यांनाही आपोआप कळेल की काय खोटं आहे आणि काय खरं आहे. लसीचा सांगण्याचा भाव एवढाच आहे की शहंशाजी म्हणतायत की जगताचे हित ठेवा हृदयी सद्गुरु हेशी शिकवितो. मग हे जगताचं हित कसं हृदयामध्ये ठेवायचंय, तर त्या उदाहरणामधल्या प्रमाणे इतरांची मदत करायला शिकायची आहे. छोटी असेल मोठी असेल, मदत ही शेवटी मदतच असते. सल्ले देणारे भरपूर असतात हो, पण मदत करणारे तुरळक असतात. आणि या तुरळक मध्येच कुठेतरी माझीही गणती व्हावी एवढीच अपेक्षा आपली असावी, नाही का? याच्याही पुढे जाऊन शहंशाजी म्हणतात की माना मंगल प्रभू इच्छेला सद्गुरु हे समजावितो, चुकलेल्यांना नित्य सद्गुरु प्रभूच्या संगे मिळवितो. मग माझ्यासोबत आज जे काही घडतंय, जे काही असेल ते प्रभूची इच्छा आहे असं म्हणून चालायला पाहिजे. बघा, जसं की एखादं शेळीचं पिल्लू ताराच्या जाळ्यामध्ये जाऊन अडकतं, काटेरी तार असते, त्या तारेच्या जाळ्यात जाऊन अडकतं, एवढं अडकलेलं असतं, एवढं मध्ये गेलेलं असतं, त्याचा मालक जरी आला ना तरी तो त्याला ओढून बाहेर काढत नाही. का तर ओढून बाहेर काढलं तर त्याला माहिती आहे त्याचं कातडं सोलून निघेल, एवढ्या तारा आहेत कडे. म्हणून तो जातो वापस आणि त्या तारा कट करण्यासाठी कटर घेऊन येतो आणि तो पाठीमागून एक 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 तार कट करत असतो. तो त्याला अलगद बाहेर काढू शकत नाही, म्हणून तो तारा कट करत असतो, का तर त्याला त्रास होऊ नये. आणि या तारा कट करण्यामध्ये त्याचा अर्धा 1 तास जातो निघून. पिल्ल्याला वाटत असतं की माझा मालक मला बाहेर का काढ नाही, पण त्याच्या मागे त्याचं हित असतं. मालक जो काही करत असतो ते त्याच्या हिताचं असतं, हे आपल्याही लक्षात आलं पाहिजे. आज प्रभू आपल्यासाठी तसंच काहीतरी करत आहे. आपल्याला वाटतं की मला लगेचच ह्या संकटातून मुक्त करावं, पण आपल्याला ह्या संकटातून मुक्त करण्यासाठी कुठेतरी एक एक तार हा कट करत असेल, ह्याचा विचार कुठेतरी आपण करायलाच पाहिजे. नाहीतरी आज आपल्याला सद्गुरू सांगतोय ना की मधुर वाणी आणि नम्रता बाळगा. मग आज आपण खरंच असं करतोय का? एक आजीबाई सकाळी सकाळी रडत होती बघा. तिला जाऊन विचारलं की आजी काय झालंय? आजी म्हणली, बाबा 5 वाजता उठले, चुलीवर पाणी ठेवलं, आंघोळ केली, सगळं झालं, मुलं बाळ शाळेत गेली, मुलगा पण कामाला गेला, पण अजून सुनबाईनं चहा नाही दिला. तो म्हणतो, का नाही दिला चहा? सुनबाई म्हणली की साखर संपली. अहो आजी, खरंच साखर संपली असेल, एवढा कारखान्यातली सुद्धा साखर संपते, मग घरातली साखर नाही का संपणार? जाऊ द्या, का लक्ष देताय? त्यावर आजीबाई बघा किती सुंदर उत्तर देते, भाऊक होणारं उत्तर देते. आजी म्हणते की बाबा, घरातली साखर संपतच असते रे, संपली असली तरी हरकत नाही, पण यांच्या तोंडातली साखर संपून खूप दिवस झाले. मग आज माझ्या सद्गुरूचा कुठेतरी हाच प्रयास आहे. नंतर म्हणतात की मधुर वाणी आणि नम्रता सद्गुरु हेची शिकवितो. मग आज आपल्या तोंडातली साखर कुठं कमी झालीये का नाही, याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जे ज्ञान आहे त्या ज्ञानावर आपलं भानही असलं पाहिजे. नाहीतर नुसतंच आपण ब्रह्मज्ञान घेतलंय म्हणून स्वतःला त्याचा गर्व अहंकार जर करत बसलो तर याचा काही उपयोग होणार नाही. हे ज्ञान मिळाल्यापासून आपल्यामध्ये खरंच नम्रता, सहनशीलता, दया, क्षमा, शांती हे गुण आलेत का हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आणि हे जर गुण आले असतील तर कुठंतरी ते ज्ञान आपल्यामध्ये रुजतंय असं ठरवावं. नाहीतर याचा काही उपयोग होणार नाही. ज्ञान असूनही जर भान जागेवर नसेल ना तर काही उपयोग नाही. जसं की एक महिला जिचा नवरा दारू, गुटखा, गांजा सगळं काही करून एवढा आजारी पडत असतो की ती त्याला घेऊन दवाखान्यात जाते. डॉक्टरला म्हणते गुटखा खाते, गोवा खाते, दारू पिते, सिगरेट ओढते, या सगळ्यामुळे ह्यानं असली तब्येत करून घेतली. 80 किलोचा होता 40 किलोचा झालाय. डॉक्टर म्हणतो, बाबा कशाला हे सगळं करत असतो, ह्याच्यापेक्षा रोज एखादं सफरचंद खात जा की. बायको पण वैताग वैताग म्हणते, ह्याला रोज सांगते मी की बाबा काहीतरी चांगलं खात जा
नाहीतर उगाच डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावे लागतील. आता ती महिला जी बोलत होती ती व्यवस्थित असेल, बरोबर असेल कदाचित, पण भान असलं पाहिजे ना का ती कुठं बोलतीये. डॉक्टरच्या मड्यावर जरी पैसे घालत असली तरी ती डॉक्टरच्या समोर तरी नको ना बोलायला. तिला सांगायचं एवढंच की ज्ञान असलं, आता तिला ज्ञान आहे की हे सगळं करून डॉक्टरकडे पैसे जातील ह्याचं तिला ज्ञान आहे, पण तिला ह्याचं भान राहिलं नाही की डॉक्टरच्या तोंडावर काय बोलावं. मग आज आपल्यालाही हे ज्ञान मिळालंय, पण हे ज्ञान आपल्याकडे आहे ह्याचं आपल्याला भानही असलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी ह्या ज्ञानाचा सदुपयोग होणार आहे, नाही का? पुढे जाऊन शहनशाहजी म्हणतायत की पोहोचलो आता निजधामी, जन्म मरण माझे चुकले, अवतार गुरुचे वचन मानिता, प्रभूचे दर्शन मिळविले. मग कुठल्या निजधामी पोहोचलो म्हणतायत शहनशाहजी? ते शहनशाहजी पोहोचलेत, आपण नाही. का तर आपण हे विसरता कामा नये की ब्रह्मज्ञान घेतलं म्हणजे आपल्याला मोक्ष मिळाला असं बिलकुल नाही. त्यासाठी आपले कर्म सुधारले पाहिजेत. उगाच संतांनी म्हणलेलं नाही की भक्ती नाही साधी भोळी, भक्ती आहे सुळावरची पोळी. आपल्याला सद्गुरूनं सहज ब्रह्मज्ञान दिलंय म्हणून आपल्याला वाटते भक्ती एवढी सोपी झाली. भक्ती एवढी सोपी नाही. त्यासाठी आपल्याला खरंच खूप झिजावं लागेल. समोरचा काही जरी बोलला तरी शांत राहावं लागेल. किती जरी चुकीचं समोर घडत असलं तरी तिथं सहनशीलता बाळगावी लागेल. एके ठिकाणी बाबाजी म्हणतात, मौन किती हो निरंकार हा, आपणही बोलूया कमी, बोलूया विचार करून, व्यर्थ न बोला आम्ही. मग आपण खरंच विचार करून बोलतोय का? आज काय काय सांगतात आपल्याला, आपण ते करतोय का, हे जास्त महत्वाचं आहे. एके ठिकाणी बाबाजी हरदेवानी मध्ये म्हणतात कि गाकर किसी ने प्रभु न पाया, पाकर प्रभु को गाया है, पाने वालों ने जो गाया सार्थक वो कहलाया है। मीरा ने जब गुरु कृपा से अविनाशी को पाया था, राम रतन धन पाया मैंने, तभी ये राग सुनाया था। पाने के ही बाद तुकाजी डूबे भक्ति रंग में, देव पाहिला कहने लगे अभंग में। मग आज आम्हाला कुठेतरी गर्व आलाय का की मला छान बोलता येते, मला छान गीत म्हणता येते. अहो, गीत म्हणणं आणि चांगलं बोलणं ही भक्ती नाही म्हणून बाबाजी सांगतायत. भक्तीची अवस्था खूप वेगळी आहे आणि त्या अवस्थेपर्यंत अजून आपल्याला पोहोचायचंय. आपण पोहोचलेलो नाहीत. म्हणून तर शहनशाहजी म्हणतात की अवतार गुरुचे वचन मानिता, प्रभूचे दर्शन मिळविले. आज आपल्याला फक्त आणि फक्त या गुरुचे आदेश उपदेशच मानायचे आहेत आणि तेच फक्त करत जायचं आहे जे आपल्यासाठी सद्गुरू सांगतात. दासीकडून जर काही चुकत असेल तर दासीला उदारांतकरणाने क्षमा करा. व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरत जाऊ नका आणि आपल्या सत्संगी बांधवाबरोबर शेअर करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.